4-5 दिवसापूर्वी संतोष जुवेकर यांचा वाजिवरे या चित्रपटाचा ट्रेलर आला होता. ट्रेलर बघितल्याच्या नंतर मला अजिबात इच्छा होत नव्हती की मी याचा रिव्ह्यू करावा. शेवटी ठरवलं की नाही, मराठी चित्रपट आहे, आपल्याला मराठी चित्रपट मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मला जर आवडत नसेल तर असं नाही की बाकीच्यांनाही आवडणार नाही, बाकीच्यांना तो चित्रपट आवडू शकतो. ट्रेलर मला एकंदरीत ॲव्हरेज वाटला, एवढा काही खास वाटला नाही. ट्रेलरमध्ये असं दिसत आहे की एक गिरगावमधला मुलगा आहे ज्याला ढोल वाजवण्याचा खूप नाद असतो आणि त्या ढोल वाजवण्यामध्येच त्याचं करिअर त्याला सेट करायचं आहे, पैसा कमवायचा आहे. ढोल वाजवण्याच्याच कामामध्ये त्याला आपलं करिअर बनवायचं आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे. हा गिरगावचा मिलिंद कशा प्रकारे आपल्या आयुष्यात येणारे सगळे खडतळ रस्ते पार करून पुढे आपल्या सक्सेसपर्यंत पोहोचतो, ही स्टोरी या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. 3 दिवसापूर्वी मी गणेश यादव यांचा पॉडकास्ट बघितला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्य माणूस होता, सर्वसामान्य माणसाची ही स्टोरी आहे आणि ती आपल्यालापर्यंत पोहोचवावी म्हणून ह्यांनी या सगळा चित्रपटाचा खटाटोपकीचा उभा केलेला आहे, तो आपल्याला बघायला भेटणार आहे. ट्रेलरचे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. पॉझिटिव्हमध्ये असं आहे की एक सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्यावर चित्रपट बनत आहे, ही एक गोष्ट चांगली आहे आणि आपण मराठी माणसांनी ते जाऊन बघायला पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी काहीतरी चांगला विचार करूनच हा पिक्चर बनवलेला असेल. निगेटिव्ह म्हणायला गेलं तर या चित्रपटाचं म्युझिक काय मला बरं वाटलं नाही, बॅकग्राऊंड स्कोरही कुठला चांगला वाटला नाही. वाजिवरे म्हणजे कसं की एक ढोल ताशा पथक असणार आहे, त्या पथकामध्ये कशा पद्धतीने जुनून भरे लोक असतील, त्या जुनूननी हा ट्रेलर मला दिसत नव्हता. 1 ऑगस्ट 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि तुम्ही वाजिवरे या चित्रपटाचा ट्रेलर बघितलेला आहे का? असेल तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.